तर आपण पाहतोय कोण किती ठिकाणी विजयी झालेला आहे। भाजप 127 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। शिंदेची शिवसेना 50 जागांवर शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे। तर 36 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारलेली आहे। 8 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे, ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे। तर 30 ठिकाणी काँग्रेसनं बाजी मारलेली आहे। महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येत आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 11 ठिकाणी बाजी मारलेली आहे। इतर कोण विजयी झालेत तर 23 ठिकाणी इतर उमेदवारांनी बाजी मारलेली आहे। गडचिरोलीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसचे श्रीकांत देशमुख अवघ्या एका मताने विजयी झालेले आहेत। गडचिरोलीच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसचे श्रीकांत देशमुख अवघ्या एका मताने विजयी झालेले आहेत। अवघ्या एका मताने श्रीकांत देशमुख काँग्रेसचे उमेदवार गडचिरोलीच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये विजयी झालेले आहेत। एका मताने विजयी झालेले आहेत। अवघं एक मत जास्तीचं पडलं म्हणून काँग्रेसचे गडचिरोलीच्या प्रभाग क्रमांक 4 मधले उमेदवार श्रीकांत देशमुख विजयी झाले। तर बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार 500 मतांनी आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार 500 मतांनी आघाडीवर आहेत। 500 मतांची आघाडी त्यांनी घेतलेली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 16 तर भाजपला 4 जागा मिळालेल्या आहेत। लोणावळ्यामधली ही अपडेट आपण पाहतो। अपक्ष 3, ठाकरेंची शिवसेना 1 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले। लोणावळा नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे विजयी झालेले आहेत। पुण्याच्या दौंडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे विजयी झालेल्या आहेत। बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे 500 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। धुळ्यातील पिंपळनेरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या डॉक्टर योगिता चौरे विजयी झालेल्या आहेत। इकडे कळमनुरीमध्ये आश्लेषा चौधरी विजयी झालेल्या आहेत नगराध्यक्षपदी, तर वैशाली कावडे भाजपच्या उमेदवार यांचा त्यांनी पराभव केला। गेवराईमध्ये विजयसिंह पंडितांना धक्का बसला, भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये संदेश पारकर विजयी झालेले आहेत। समीर नलावडेंना त्यांनी पराभूत केलेला आहे भाजपचे उमेदवार। ईश्वरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुंडे विजयी झालेले आहेत। तर भोकरदनमध्ये दानवेंना धक्का देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। कळमनुरीमध्ये आश्लेषा चौधरी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्यात, भाजपचे उमेदवार पराभूत झाले। कोण कोण विजयी झालेले आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। गीता पवार भाजपच्या उमेदवार, बीडच्या गेवराईमधल्या उमेदवार विजयी झालेले आहेत। आमदार विजयसिंह पंडित अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यांना मोठा धक्का बसलाय। शिंदखेडा, धुळ्यातलं शिंदखेडा इथं कोण विजयी झालेला आहे तर कालावती माळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। बुलढाण्यामध्ये पूजा गायकवाड शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्यात। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगलीच्या ईश्वरपूरमधले उमेदवार आनंदराव मलगुंडे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। जयंत पाटलांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली निवडणूक जिंकलेली आहे। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये ममता वराडकर विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या निलेश राणे यांचं कौतुक केलं जात आहे। अकोल्याच्या हिवरखेडमध्ये सुलभा दुतोंडे भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। धुळ्यातील शिरपूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। जेजुरी नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई विजयी झालेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 17, भाजपचे 2 तर एका अपक्षाचाही विजय झाला। जेजुरी नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई विजयी झालेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 17। तर तुळजापुरामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। 18 जागांवर तुळजापूरमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 17, भाजपचे 2 एका अपक्षाचा विजय झालेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे। अखेर काँग्रेसनं अकोल्यामध्ये खातं उघडलेलं आहे।
बाळापूर नगर परिषदेवर काँग्रेसनं झेंडा फडकावलेला आहे. पुण्याच्या दौंडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्या. नागपूरच्या खापा नगराध्यक्षपदी भाजपचे पियुष बोर्डे विजयी झालेले आहेत. बुटीबोटी नगराध्यक्षपदी गोंडवाना गणतंत्र. नागपूरच्या खापा नगराध्यक्षपदी भाजपचे पियुष बोर्डे विजयी झालेत. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्राप्ती मरोडकर विजयी झालेल्या आहेत. चिखलदऱ्यामध्ये काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 288 पैकी 214 ठिकाणी महायुती आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 51 ठिकाणी तर इतर पक्ष हे 23 ठिकाणी आघाडीवर आहेत. वैयक्तिक पक्षांचा विचार करायचा झाला तर भाजप 127, शिंदेची शिवसेना 51, अजित पवारांची राष्ट्रवादी 36, ठाकरेंची शिवसेना 11, काँग्रेस 29 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 11 ठिकाणी आघाडीवर आहे. भंडाऱ्यातील नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या डॉक्टर विजया नंदुरकर या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. तर भंडाऱ्यातील नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या डॉक्टर विजया नंदुरकर विजयी झालेले आहेत. सांगलीमध्ये महायुतीचे 4 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. तुळजापुरात भाजपची सत्ता आलेली आहे. 18 जागांवर भाजपनं बाजी मारलेली आहे. लोणावळामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे विजयी झालेले आहेत. जेजुरीच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई विजयी झालेले आहेत. तर नगराध्यक्षपदी कोण कोण विजयी झालेले आहे? शिंदेच्या शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे रत्नागिरीमधून विजयी झालेले आहेत. माधवी बुटाला शिंदेच्या शिवसेनेच्या रत्नागिरीच्या खेडमधल्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या नीता मालप गुहागरमधल्या उमेदवारही विजयी झालेले आहेत. बीडच्या गेवराईमध्ये भाजपच्या उमेदवार गीता पवार विजयी झालेले आहेत. विजयसिंह पंडितांना मोठा धक्का बसलाय. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये कालावती माळी याही विजयी झालेल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या उमेदवार होत्या. तर शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा गायकवाड या बुलढाण्यामधून नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जिथं जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झालेले आहेत. जयंत पाटलांनी आपली प्रतिष्ठा कायम राखली. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये निलेश राणेंनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक शिंदेच्या शिवसेनेनं जिंकलेली आहे. तर सांगलीच्या पलूसमध्ये काँग्रेसच्या संजीवनी पुदाले विजयी झालेल्या आहेत. तर हे दृश्य आपण पाहतोय. भाजपकडून जल्लोषाची तयारी केली जाते. त्याची हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. भाजपच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर, प्रदेश मुख्यालयाबाहेर ही जल्लोषाची तयारी केली जाते. त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. ढोल ताशे पोहोचलेले आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी आता थोड्याच वेळात पोहोचतील आणि हा जल्लोष मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर केला जाणार आहे. अनेक प्रतिष्ठितांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली होती. अनेकांना आपली प्रतिष्ठा गमवावी लागलेली आहे. अनेकांना धक्का बसलेला आहे. मात्र अनेकांनी आपली प्रतिष्ठा राखलेली सुद्धा आहे. आटपाडीमध्ये भाजपचे युटी जाधव विजयी झालेले आहेत. सांगलीच्या आटपाडीमधली ही अपडेट. ईश्वरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झालेले आहेत. ईश्वरपूरमध्ये आमदार जयंत पाटलांनी आपली सत्ता आणि प्रतिष्ठा दोन्ही राखलेल्या आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का बसला. आटपाडीमध्ये भाजपचे युटी जाधव विजयी झालेले आहेत. तर ईश्वरपूरमध्ये आमदार जयंत पाटलांनी आपली सत्ता आणि प्रतिष्ठा दोनही राखलेल्या आहे. ईश्वरपूरमध्ये त्यांचा उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. आटपाडीमध्ये भाजपचे युटी जाधव विजयी झाले.
तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो भाजपकडून कशा प्रकारे जल्लोषाची आनंदाची तयारी केली जाते। ढोल ताशा पथक पोहोचलेलं आहे, ढोल ताशा सज्ज झालेला आहे। आता थोड्याच वेळात नेतेही पोहोचतील, कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या जल्लोषाची तयारी मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर केली जाते। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह निंबाळकर विजयी झालेले आहेत। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फलटणमध्ये सत्ता स्थापन करण्यायोग्य जागा मिळवलेल्या आहेत। तर पलटणच्या या बातमी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दैनिक पुढारीचे साताऱ्याचे निवासी संपादक हरीश पाटणे सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पाटणे सर, कशा प्रकारे विश्लेषण कराल या सगळ्या निकालाचं? रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती होते। त्यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाणाच्या चिन्हावर उभे होते। त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीला उभे होते। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट तिथे एकत्र होता आणि शिंदे गट यांच्या विरोधात होता। शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे सुमारे 600 मतांनी निवडून आलेले आहेत आणि याशिवाय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 जागा या नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि रामराजेंच्या 30 वर्षाच्या सत्तेला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्या गटानं सुरुंग लावलेला आहे। रामराजेंच्या दृष्टीनं हा पराभव फार मोठा नामुष्कीजनक पराभव आहे, कारण रामराजेंनी सातारा जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं। महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे ते सभापती होते, सातारा जिल्ह्याचे प्रदीर्घ काळ ते पालकमंत्री होते आणि सातारा जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केल्यामुळे रामराजेंच्या हातून फलटण नगरपालिकेची सत्ता गेलेली आहे। स्वतःच्या पुत्राचा सुद्धा नामुष्कीजनक पराभव त्यांना त्यांच्या हयातीत पाहावा लागलाय। दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी। बातमी आपण पाहतोय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू विजयी झालेले आहेत। तर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फलटणमध्ये आता सत्ता स्थापन करण्यायोग्य जागा मिळवलेल्या आहेत। इतक्या त्यांची सत्ता स्थापन होते। फलटणमध्ये रामराजे निंबाळकर यांच्या सत्तेला मात्र सुरुंग लागलेला आहे। संगमनेरमध्ये थोरात तांबे गटानं बाजी मारलेली आहे। 30 पैकी 28 जागांवर विजय मिळवलेला आहे। मैथिली तांबे आघाडीवर आहेत तर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी पिछाडीवर आहेत।